या असल्या वातावरणात पुरीला घेऊन फिरतात. आणि मी बघा या मध्ये फुल मटेरियल घेऊन फिरतोय. काय दिवस आहेत. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सकाळ सकाळी थोडी जिम वगैरे मारून आपल्या शॉपकडे आलोय. शॉपवर आता जाऊन थोडे हालचाल बघितलं तर रात्रीचं पावसानं वाट लावलेली शॉपची. पाहू शकता तुम्ही बाहेर पूर्ण पाणी वगैरे तुंबलेलं. पण त्याच्या आधी बाहेरचं रस्त्यावरलं पाणी बघा, पूर्ण वाटा तुंबलेला, फुल स्विमिंग टँक झालेलं त्याचं. काय बोलणार आता. हे बघा आता चालला पिकअप, हवा करू होता तो. आपल्या शॉपच्या बाहेर पण जरा पाणी तुंबलेलं, पण काय ते थोडंफार होतं मग चालून गेलं. जायचं होतं जरा चाकणला मटेरियल देण्यासाठी. असा पाऊस बघून थोडं मन उदास झालं, पण काय करावं, पावसापर्यंत निघा लागते. मग काय घेतला ना रेनकोट, त्याला तर फुल टाईट भाऊ. असं वाटलेलं की भाऊ पावसाचं पाणी पाण्याचं थेंब पण आतमध्ये येणार नाही. पण काय सांगू, निघालो आपल्या मंजिलकडं चाकणला जाता जरा एकाच भाईचा स्टॉल बघितला. काही छत्रे बित्रे घ्यायचे होते, पण जाऊ दे म्हटलं, आपलं रेनकोटच बरं आहे. पाऊस शकता, पाऊस तर लय होता, काय सांगूच चुकत नाही पावसाचा. पार माझा चेहरा बिहरा पार ठाडतोड पाऊस लागला होता. पण काय डेडिकेशन कामं जायचं. जाता जाता तर काय कुठं चंद्र पोचलं काय कळत नव्हतं मला. एवढे खड्डे पृथ्वीवर आहे चंद्रावर आहे तेच माहीत नव्हतं. एवढे खड्डे, हे बघा नुसतेच खड्डे. मला काय कळणार नाही तुम्हाला खड्डे का रस्ते आहे. त्या ते खड्डे उरकत निघालो आहे मी चाकणला. आज चाकणची ट्रॅफिक नव्हती, हे मोठं आश्चर्य होतं माझ्यासाठी, कारण या रोडला पूर्ण ट्रॅफिक असते रोज. आज माझं नशीब चांगलं होतं. म्हटलं सूर्यदेव कुठं उगवलेत का बघावं, पण सूर्यदेव काही दिसत नव्हते मला. पश्चिमेला तर नाव गावले बघण्यासाठी, वरती बघितलं तर सूर्यदेव दिसत नव्हते. पण जाऊ दे म्हटलं. हे सगळं करता पोचलं जरा कंपनीमध्ये जरा पोचल्यानंतर पाऊस काय थांबत नव्हता, मग काम झालेलं. तर बसलो मी जरा आपल्या त्याच कंपनीच्या वॉचमन बरोबर गप्पा मारत. काय करणार, वॉचमन खूप बच्चन होतं मला. काय ऐकत बसलो, टाईमपास करायला काय नव्हतं, पण बसलो ऐकत त्याचं टाईमपास. तर पाऊस थांबलेला, जरा निघावं म्हटलं तर परत पाऊस आला, परत थांबलो. या असल्या वातावरणात पुरीला घेऊन फिरतात. आणि मी बघा यामध्ये फुल मटेरियल घेऊन फिरतोय. काय दिवस आहेत. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. ये दुख कभी खत्म नहीं होगा, पर बारिश ने मेरा पूरा शरीर भिगा दिया है. त्याचबरोबर आपलं आजचा ब्लॉग संपत आहे. धन्यवाद.